फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते, त्याचबरोबर तुम्हाला कस्टमरला सुद्धा त्या डिझाईनची आयडिया द्यायची असते। सो खास यासाठी मी आज तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करणार आहे। खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच ही जी काही डिझाईन आहे कटिंग स्टिचिंग करता यावी खरं तर। आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येणार आहे। तशी छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून नवीन डिझाईनची आयडिया मिळेलच मिळेल, पण फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर ना हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा आहे ब्रॉकेट टाईप। तर यावर आज आपण खूप सुंदर अशी फॅन्सी डिझाईन बनवणार आहोत, कारण बऱ्याचदा आपल्याला ब्रॉकेट टाईप जर ब्लाउज असेल तर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, कारण बऱ्याचदा ब्रॉकेट टाईप असलेले ब्लाउज कुठल्याही साडीवर सुद्धा मॅच होतात, त्यामुळे डिझाईन सुद्धा आपल्याला तशीच बनवायची असते। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। खरं तर ना इथे तुम्ही बघू शकतात अस्तर मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि आता याचं मेजरमेंट कसं आहे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग खरं तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। तर इथे आपली जी काही उंची आहे ती आहे 14, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 15 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा जो काही मुंडा आहे तर तो आहे 5.25, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकत असतो आपण नेहमी छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करायची। तर इथून बघा, तुमचा जेवढा गळा असेल ना त्याची मार्किंग करायची आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर बघा, मग मी इथे 10.5ला मार्किंग करून घेतली, कारण 10 इंचाचा गळा आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। वरच्या साईडला तर ऑलरेडी मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ह्या लाईन ड्रॉ करून इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून सिंपल अशी गोलगळ्याची मार्किंग इथे मी करून घेते, कारण आज आपण गोलगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। आणि ती मार्किंग केल्यानंतर ती थोडीशी मी डार्कही करते, एवढंच नाही तर ही वरच्या साईडची मार्किंग झाल्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तर त्याची जी काही रुंदी आहे तर ती तुम्ही थोडी कमी जास्त घेऊ शकतात। खरं तर दोन्ही शेपमध्ये आपल्याला 1 इंचाचा डिस्टन्स इथे ठेवायचा आहे आणि इथून सुद्धा आडवा 2.5 इंच मार्किंग करू शकतात किंवा मग त्यापेक्षा 1.5 इंच 2 इंच तुम्हाला जर थोडंफार कमी हवं असेल तर त्यानुसारही मार्किंग तुम्ही करू शकता। ठीक आहे, सो इथे मी काय केलं, जेवढं आपली गळा रुंदी होती ना तेवढीच इथे सुद्धा रुंदी घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने एक छोटासा बॉक्स खालच्या साईडने सुद्धा आपण ड्रॉ करून घेतला। इथे सुद्धा गोलगळ्याचा शेप द्यायचा आहे, सो म्हणूनच मग क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग करते आणि ह्या पद्धतीने इथे सुद्धा आकार काढून घेतला आपण। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आता आपण कट करून घेऊयात, म्हणजे वरचा जो काही गळा होता एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। एवढंच नाही तर खालचा सुद्धा जो काही शेप आहे त्यावर सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। सो इथे मी कटिंग करून घेतली आणि फायनली आपल्या इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग दोन्हीही झालेलं आहे। सो आता मग आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात।
तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी ब्लाऊजचा जो काही पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेला जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घेतला. सेंटरला पिना आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घेतल्या. गळारुंदी व्यवस्थित चेक करून घेतलेली आहे. आणि आता काय केलं मी 1 मीटर नॉट इथे घेतलेली आहे आणि ती बरोबर सेंटर पासून आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे, कारण की ती आता इनव्हिजिबल लावायची आहे म्हणून आत्ताच आपल्याला स्टिच करावं लागेल. पण सगळ्यात आधी आता ना साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत गळ्याच्या कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ही स्टेप इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुमची जी काही मार्जिन आहे तर ती अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका, कारण तुमची जशी टीप आता येणार त्यावरच आपलं सगळं लुक डिपेंड आहे, गळ्याचा आकार, फिनिशिंग सगळं. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, कमरेच्या साईडने सुद्धा अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवायचं आणि जो काही गोलाकार शेप तयार होतोय तर त्याच्या बरोबर कोपऱ्यावर आपल्याला ही नॉट इथे आतल्या साईडने टाकून घ्यायची आहे. आणि जिथून म्हटल्याप्रमाणे गोलाकार शेप तयार होतोय तिथून आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे कमरेच्या साईडचा जो काही सरळ पार्ट आहे तिथे अर्धा इंच मार्जिन पकडायचं आणि गोलाकार शेपला आपल्याला फक्त पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. इथे दुसऱ्या साईडने सुद्धा नॉट टाकून घ्यायची आहे बघा, बरोबर कोपऱ्यावर. आणि मग कंटिन्यू परत आपण इथे टीप मारून घेऊयात. आता या पद्धतीने आतमध्ये नॉट टाकल्याने काय होतं की फिनिशिंग सहित नॉट लागली जाते आणि ती लवकर खराबही होत नाही आणि मस्त असं आतल्या साईडनी लुकही म्हणून छान येतं. त्यानंतर बघा कमरेच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते खरं तर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं आहे ना ते, एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण इथे हे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला म्हणजे हा जो काही गळा आहे ना तर त्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि इथे कट्स मारून झाल्यानंतर इथे खालचा जो काही आकार आहे ना तिथे सुद्धा आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो यानंतर आता आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे, तर अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला करायचं आहे. तर ही जी काही नॉट आहे ना तर ही मी दुसऱ्या साईडने काढते इथं बरोबर मध्यभागी आणि तिकडून अलगद अलगद ओढून घेते, म्हणजे आपल्याला ना हा बॅक पार्ट सरळ करणं खूप इझी जाईल. किंवा तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुद्धा इथे सरळ करू शकतात. आणि असं पण मधला डिस्टन्स जो आहे ना तर तो फक्त 1 इंच आहे. त्यामुळे आपल्याला अगदी व्यवस्थित सावकाशपणे हे अलगद अलगद खेचत सरळ करून घ्यायचं आहे, कारण खूप जोरात जर ओढलं तर तिथली शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात आणि ते काय आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं हे इथे रेडी झालेलं आहे, व्यवस्थित सरळ सुद्धा झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या टिप्स आवर्जून फॉलो करायच्या आहे, म्हणजे मग तुम्हाला डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित सहज स्टिच करता येईल. आणि बघा गळ्याचा आकार किती छान परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आता इथे सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे आणि इथे सुद्धा आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सो अगदी व्यवस्थित टीप म्हणजे दाबटीप. ठीक आहे. आणि फायनली आपली इथे दाबटीप देऊन झालेली आहे. आणि खरं तर ना बॅक पार्ट रेडी करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, तुमच्या लक्षात येईल. बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. इथे कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही. सो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बॅक पार्ट फिनिशिंग सहित रेडी करू शकतात. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. एवढंच नाही तर कुठे जोडताना गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. सो बघा मग मी इथे हे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सगळं कटिंग करून घेते, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला की अस्तर मेन फॅब्रिक जोडून काय करायचं, परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. आणि फायनली इथे रेडी झाला. सो इथे मी थोडंसं इस्त्रीने प्रेस करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल. कारण की ना वरती गोल गळा आहे, खाली गोलाकार शेप आहे, पण हा ना अगदी फॅन्सी लुकमध्ये आपण बॅक पार्ट
रेडी करत आहोत. तो वेअर केल्यानंतर खूप छान ब्लाऊज दिसणार आहे. पार्टीवेअर साडीवर तर तुम्ही अशी डिझाईन सहजच रेडी करू शकता. ठीक आहे. सो फायनली आपला हा बॅक पार्ट इथे एवढा रेडी झालेला आहे. सो पुढची डिझाईन बनवायला आता आपण स्टार्ट करूयात. तर बघा मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने एक लेस लावायची आहे. तर छान अशी त्रिकोणी लेस इथे मी घेतलेली आहे. तर तुम्हाला माहित असेल याला आपण समोसा लेस म्हणतो आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही लेस. बऱ्याच साड्यांना असते, थोडीशी बॉर्डर म्हणून पण असते, पण ही ना बऱ्यापैकी ब्रॉड आहे. सो गळ्याच्या अगदी व्यवस्थित कडेकडेने ही लेस लावून घेत आहे मी, म्हणजे आपल्या डिझाईनला अजून छान असं लुक यावं खरं तर यासाठी. आणि जर तुम्हाला इथे वेगळी कुठलीही तुमच्या चॉईसची लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आणि ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर बघा बरोबर इथं सेंटर पॉईंट पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारायची आहे. सो त्यावर काय करायचं, मग बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. आणि बघा मग सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेऊयात. खरं तर ना टक्स ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. परफेक्ट टक्स असतील तर ब्लाऊज फिटिंगला खूप छान दिसतो. तो वरच्या साईडला असं म्हणजे कमरेच्या साईडला बघा असं वरती तरंगतो. भरपूर सारा कमेंट्स येतात, तर ते प्रॉब्लेम सुद्धा ह्या गोष्टीमुळे येऊ शकतात. सो त्यामुळे अगदी परफेक्ट टक्स टाकून घ्यायचे आहेत. आणि फायनली आता आपल्या इथे दोन्ही साईडने टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला एक लेस लावायची आहे. तर आपण छोटीशी नाजूक डिझायनर गोल्डन कलरची लेस इथे घेतलेली आहे, कारण असंही ह्या ब्लाउजवर गोल्डन कलर मॅच होतोय. आणि इथे बरोबर कोपऱ्यावर फोल्ड करायचं आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं की लेस म्हणजे जो काही गळ्याचा आकार असतो ना, तर तो खूप सुंदर येतो, पण लेस प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे आपला आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला इथे ही लेस लावून घ्यायची आहे, कारण संपूर्ण लुक आपला हा वरचा गोल गळा आणि खालचा जो काही शेप आहे त्यावर डिपेंड आहे. आणि बघा मग फायनली आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता ही लेस छोटीशी आहे तरी सुद्धा याच्या दुसऱ्या साईडला टीप देऊन घ्यायची आहे. बघा मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची. ते खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय होतं की लेस पॅक लागली जाते, वरती तरंगत सुद्धा नाही, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता यानंतर आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन इथे तयार करून घ्यायचे आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही फॅब्रिक लटकन इथे डिझायनर बनवू शकता. याआधी मी भरपूर सारे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत, तर तुम्ही आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघून छान डिझायनर लटकन नक्कीच बनवू शकतात. आणि जर तुम्हाला दुकानामध्ये बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स अवेलेबल असतात, तर ते जरी यूज करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. कारण ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, म्हणजे कस्टमरला कसं हवं आहे वगैरे त्यावर. पण हे सुद्धा आपण आज जे काही फॅब्रिकचं सिंपल लटकन बनवलेलं आहे, तर अगदी कमी टाईममध्ये रेडी होतं आणि दिसायलाही खूप सुंदर लुक येतं. सो असं लटकन डिझाईन सुद्धा तुम्ही नक्की बनवू शकतात. अगदी म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे. आणि फॅब्रिकचे लटकनचा फायदा हा असतो की आपल्या बॅकनेकला ते छान मॅच होतात आणि त्यामुळे डिझाईन अजून उठून दिसते. ठीक आहे. तर इथे खालच्या साईडला नॉट आपल्याला ती बांधून घ्यायची आहे. तर ती कशी बांधायची, तर ते आपल्या फिटिंगवर, कमरेच्या फिटिंगवर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम छान असं गोल गळा आणि खाली सुद्धा गोलाकार शेप आहे, आणि आपला खरं तर ही फॅन्सी डिझाईन तयार झालेली आहे. सो थोडंसं जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. सो बघा मग सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आहे, डिझायनर छोटी आणि मोठी लेस आहे, आणि गोल गळा आहे खरं तर. आणि ना फॅन्सीमध्ये सुद्धा गोल गळा, व्ही गळा हे खूप सुंदर दिसतं. तर बघा छान अशी डिझायनर लेस वापरून आपण इथे गोल गळ्यावर खूप सुंदर अशी फॅन्सी लुक मधली ही डिझाईन बनवलेली आहे. तुमच्याकडे एखादी पार्टीवेअर साडी असेल तर त्यावरचा ब्लाऊज सुद्धा तुम्ही असं स्टिच करू शकतात. आणि महत्वाचं म्हणजे याचा फ्रंट पार्टला तुम्ही काय करायचं, पॅडेड म्हणजे कप्स लावून ब्लाऊज स्टिच करायचा,
ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी झटपट आपली ही डिझायनर फॅन्सी लुकमधली डिझाईन तयार झालेली आहे आणि ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या खरं तर साडीला खूप सुंदर असे लुक येणार आहे. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. त्याचबरोबर तुमच्या इथे लक्षात येईल की आपण कुठेही कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये, तरी सुद्धा आकार फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. एवढी सोपी पद्धत आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी डिझाईन बनवलेली नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन नक्कीच बनवू शकतात आणि ह्या डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसेल. सो मग अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही छानशी फॅन्सी डिझाईन नक्कीच आवडेल. न्यू लुक मध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तरी असं वाटतं की ही डिझाईन तुम्ही आधी बघितलेली नसेल. सो मग नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी खरं तर आपली डिझाईन रेडी झालेली आहे. तसंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत आणि बघितल्यावर लक्षात पण येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि अशी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.